लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता वसुआत्या आणि रम्यानेच काव्याचा अपघात घडवून आणला आहे. हे सगळं काही आता आशा समोर येणार आहे आणि आशा आता वसुआत्या आणि रम्याबद्दल मालिनीला सांगण्याचा प्रयत्नसुद्धा करणार. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं, हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. तर आपण आतापर्यंत पाहिलं होतं की काव्याचा खूप मोठा आणि भीषण असा अपघात झालेला होता, ज्यानंतर आता पार्थने काव्याला हॉस्पिटलाइज तर केलं आहे, पण त्यासाठी आता काव्याचा खूपच जास्त ब्लड लॉस वगैरे झालेला आहे आणि त्यामुळे आता काव्याच्या जीवाला धोका आहे. आणि आता काव्याचं जे ब्लड ग्रुप आहे ते मिळत नाही आहे, अवेलेबल नाही आहे ब्लड बँकमध्ये. आणि त्यानंतर आता पार्थला खूप जास्त काळजी वाटते आहे, खूपच जास्त त्याला टेन्शन आलं आहे की आता काय करू, हे ब्लड ग्रुप मिळत नाही आहे, ब्लड कुठून आणू. काव्याला काहीही केलं तरी ब्लड तर चढवायला लागणारच आहे, कारण जर ब्लड चढवलं नाही तर त्यांची अवस्था आणखीन जास्त वाईट होत जाईल आणि त्यांच्या जीवाचा धोका वाढत जाईल. काहीतरी करायला हवं, ब्लड तर मिळवायला हवं. कसं मिळवू, काय करू, ह्या सर्व टेन्शनमध्ये आता पार्थ पूर्णपणे हरवून गेलेला असतो. त्याला काही सुचत नसतं की मी काय करू, कसं करू, म्हणजे ब्लड कुठून आणू, हा त्याला खूप मोठा पडलेला प्रश्न असतो. तो डॉक्टरांना रिक्वेस्ट करतो की तुमच्याकडे जर ब्लड बँकमध्ये ब्लड अवेलेबल असेल तर ते बायकोला माझ्या द्या, हवं तर त्यासाठी मी ब्लड डोनेट करतो, पण आता ब्लड बँकेत ब्लड अवेलेबलच नाही आहे, म्हणूनच तर तुम्हालाच मॅनेज करायला सांगितलं आहे, असं आता डॉक्टरसुद्धा त्याला सांगतात. त्यानंतर मग मात्र आता पार्थला काहीच कळत नसतं की मी करू तरी काय, ब्लड आणू तरी कुठून, इतक्या लवकर शॉर्ट नोटीसवर पुण्यासारख्या शहरात ब्लड मॅनेज तरी कसं करू, कारण आता पार्थची तर पुण्यामध्ये फारशी काही ओळख नाही आहे, त्यामुळे आता ब्लड मॅनेज कसं करायचं हा त्याला प्रश्न पडला आहे. तर आता ही बातमी मीडियापर्यंत पोहोचली आहे की काव्याचा एवढा मोठा भीषण अपघात झाला आहे आणि मीडियाने आता ते सगळं कव्हर केलं आहे आणि त्याची खूप मोठी बातमी तयार झाली आहे. तर आता मालिनी काकू ह्या इकडे विचार करतायत की चला आता पार्थ काव्याला तिच्या सेंटरला सोडायला गेला आहे, आज ते आदल्या दिवशीच गेलेत, म्हणजे नक्की पार्थ आणि काव्यामध्ये छान गप्पा होतील, त्यांचं सगळं व्यवस्थित सुरळीत होईल. येतानासुद्धा ते दोघंजणं छान निवांत मस्त मजा मस्ती करत फिरत हिंडत खातपीत येतील. हळूहळू आता पार्थ आणि काव्याची गाडी रुळावर येत चालली आहे, तशीच आता जीवाची आणि नंदिनीची गाडीसुद्धा रुळावर यायला हवी. एकदा का जीवा आणि नंदिनीचं सुद्धा सगळं मार्गी लागलं की मग देशमुखांच्या घरात अगदी आनंद होईल. घर अगदी पूर्वीसारखं छान आणि प्रसन्न राहील. देवाला आता इतकीच प्रार्थना आहे माझी की आता ही चौघंही मुलं एकत्र येऊ दे. आता खूप वाट पाहिली बाबा चौघांची एकत्र येण्याची, आता अर्ध यश तर आमच्या पदरात घातलं आहेस, म्हणजे पार्थ आणि काव्या तर एकत्र आलेत, आता फक्त जीवा आणि नंदिनीचं तेवढं सगळं छान व्हायचं बाकी आहे. तर दुसऱ्या बाजूला आता वसुआत्या आणि रम्या यांनी त्या माणसाला फोन केलेला असतो ज्याला त्यांनी काव्य आणि पार्थच्या गाडीचा अपघात करण्यासाठी सुपारी दिलेली असते. वसुआत्या त्या माणसाला विचारत असते, काय रे, जे काम तुम्हाला सोपवलं होतं ते काम व्यवस्थित पार पडलं आहे ना? नाही, म्हणजे त्या मुलीचा अपघात हा नक्की भीषण झाला आहे ना? नक्की तिचा जीव जाईल याची तुम्हाला खात्री आहे ना? नाही, नाहीतर तुम्ही गाडीला धडक दिलीत पण गाडीतली मुलगी व्यवस्थितच राहिली, असं तर काही झालेलं नाही आहे ना? काम चोख झालं आहे का नाही याची अगदी पूर्ण खात्री करून घ्या. समोरची लोक सांगत असतात, मॅडम तुम्ही काही काळजी करूच नका, अगदी व्यवस्थित अपघात घडवून आणला आहे आम्ही. अहो, त्या मुलाने त्या मुलीला दवाखान्यात नेलं ना, तेव्हा त्या मुलीच्या डोक्यातनं रक्त वाहत होतं, रक्ताने पूर्ण त्या मुलाचं शर्ट भिजलं होतं, त्यामुळे पक्की खात्री आहे की त्या मुलीला खूप लागलेलं आहे आणि ती मुलगी काही जगणार नाही. त्यावर रम्या म्हणते, तुमच्या तोंडात खडीसाखर. त्याबरोबर लगेचच वसुआत्या फोन कट करते आणि रम्याला म्हणते, रम्या अगं असं काय बोलतेस, विसरतेस का, आपण फक्त त्या लोकांना कामासाठी हाताखाली धरले, त्यांना हे कळता कामा नये की आपण हे सगळं कुणाच्या बाबतीत करतोय ते, समजलं ना? तर आता वसुआत्या म्हणत असते ती काव्या जिवंत राहताच कामा नये. त्याबरोबर लगेचच आता कपडे धुवून वाळवायला टाकत असलेली आशा हे सगळं बोलणं ऐकत असते. आशा आता ऐकते, काव्य वाचताच कामा नये. आशा विचार करते, काव्यताईंबद्दल वसुताई आणि रम्याताई काय बोलतायत, नक्कीच काहीतरी गडबड आहे, हे सगळं काही मला मालिनी वहिनींना सांगितलंच पाहिजे. मालिनी वहिनींच्या कानावर घालायला हवं की नक्कीच वसुताई आणि रम्याताईंचं काहीतरी शिस्त आहे. मग लगेचच आशा ही मालिनीकडे येते आणि ती म्हणत असते, मालिनीताई मला तुम्हाला सांगायचं आहे, वसुताई आणि रम्याताई आत्ता इतक्यात आता मालिनीच्या हातात
ती रील सापडते, ज्या रीलमध्ये ती बातमी असते, ज्यामध्ये आता सांगत असतो पत्रकार की सुप्रसिद्ध जोडी पार्थ देशमुख आणि काव्य देशमुख हे पुण्यासारख्या ठिकाणी जात असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये पार्थ देशमुख तर वाचले, त्यांना तर काही भीषण अशी जखम झालेली नाही आहे, पण काव्य देशमुख यांना खूप जबरदस्त मार लागलेला आहे आणि त्यामुळे त्या जखमी झाल्या आहेत आणि त्यांना आता सध्या पुण्याच्या सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आता ही बातमी वाचल्यानंतर मालिनी काकूंच्या हातातला मोबाईल डायरेक्ट खालीच पडतो. आशा म्हणते, मालिनी वहिनी अहो काय झालं आणि तुमचा मोबाईल पडला की? अहो मालिनी वहिनी, पण मालिनीचं आता लक्षच नसतं. मग लगेचच आशा मालिनीचा मोबाईल उचलते आणि नक्की त्या मोबाईलवर काय सुरू आहे ते बघते. तर त्यामध्ये सांगत असतात की सुप्रसिद्ध जोडी पार्थ देशमुख आणि काव्य देशमुख हे दोघं पुण्यासारख्या शहरात चाललेले असताना अचानक त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. पार्थ देशमुखांना तर फार काही इजा झालेली नाही आहे, पण काव्य देशमुखांना मात्र खूप मोठी इजा झालेली आहे. आता हे सगळं बघून आशालासुद्धा खूपच मोठा धक्का बसतो आणि आशा आता जोरजोराने जीवाला हाका मारते आणि ती म्हणत असते, जीवा दादा, विक्रम दादा लवकर या. त्याबरोबर जीवा आणि विक्रम दोघंही तिकडे येतात. जीवा म्हणत असतो, आशा अगं काय झालं, किती मोठ्याने हाका मारतेस आणि हे काय, आई अशी धक्का लागल्यासारखी का बसली आहे? आई तुझ्या डोळ्यात पाणी काय झालं आहे? आशा, आई अगं काहीतरी बोला ना, आशा सांग लवकर काय झालं आहे? त्याबरोबर मग आता लगेचच मालिनी काकू सांगायला लागतात, जीवा, काव्य आणि पार्थ परीक्षेसाठी निघाले होते ना, त्यावर पार्थला काय झालं आहे का? आई बोल ना. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू म्हणतात, नाही पार्थ व्यवस्थित आहे, पण काव्याच्या आणि पार्थच्या गाडीचा खूप मोठा भीषण अपघात झाला आहे आणि त्यामध्ये काव्याला खूप लागलं आहे जीवा, असं आता मालिनी काकू सांगतात. जीवा म्हणतो, काय गाडीचा ॲक्सिडेंट झाला? कसा काय, नेमकं काय झालं? आई तुला कोणी सांगितलं हे सगळं? त्यावर मालिनी काकू सांगतात, मोबाईलवरती बातमी व्हायरल होती आहे, सुप्रसिद्ध काहीतरी जोडी पार्थ काव्या त्यांच्या गाडीचा झाला आहे अपघात, सिटी हॉस्पिटलमध्ये काव्याला पार्थने हॉस्पिटलाइज केलं आहे. जीवा मला कळत नाही आहे हे सगळं. त्याबरोबर जीवा म्हणतो, आई तू शांत हो, बघू बरं ती बातमी मला. मग जीवासुद्धा ती बातमी वाचतो आणि आता जीवालासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण जर आता जीवासुद्धा गळून गेला तर सर्वच गोष्टींची वाट लागेल हे जीवाला माहीत असतं. त्यामुळे मग जीवा आता लगेचच सांगू लागतो की हे बघ आई, तू धीर सोडू नकोस आणि काळजी करू नकोस, काही झालेलं नसणार आहे, सगळं व्यवस्थित आहे, आपण आहोत ना सगळे, आपण करू सगळं व्यवस्थित. मी एक काम करतो, मी ताबडतोब निघतो बाबा आणि मी जातो तिकडे. दादाला सध्या तिकडे आमच्या मदतीची गरज असेल, तिकडची परिस्थिती जाऊन बघितली पाहिजे स्वतःच्या डोळ्याने, सगळं व्यवस्थित मॅनेज केलं पाहिजे. हां, तू शांत राहा आई. त्याबरोबर मग आशा इकडे विचार करते की मी वसुताईंना आणि रम्याताईंना फोनवरती बोलताना जे काही ऐकलं आहे ते सांगण्याची ही योग्य वेळ नाही. आधीच एकतर घरामध्ये टेन्शनचं वातावरण आहे, त्यात जर मी ते सगळं सांगितलं तर घरातलं वातावरण आणखीनच जास्त बिघडून जाईल. आधीच काव्यताईंची तब्येत महत्त्वाची आहे, त्यामध्ये मी हे सगळं सांगून आणखीन टेन्शन वाढवायला नको. मग आशा लगेचच म्हणते, जीवा दादा तुम्ही लवकर निघा. ते काय म्हणले, पुण्याचं सिटी हॉस्पिटल, लक्षात ठेवा नाव. त्याबरोबर जीवा होकार देतो. त्याबरोबर मालिनी म्हणत असते, हे सगळं काय घडून बसलं? पार्थ आणि काव्या निघताना किती खुश होते, किती आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर आणि असं एकाएकी हे काहीतरी घडून बसलं आहे, मला काहीच कळत नाही आहे. हे सगळं कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं खरंच. त्याबरोबर आता त्या ठिकाणी नंदिनीसुद्धा आलेली असते आणि नंदिनीनेसुद्धा आता काव्याचा एवढा अपघात झाला हे सगळं ऐकलेलं असतं. आता नंदिनी म्हणत असते, मी इथे नाही थांबू शकत, जीवा मलासुद्धा तुमच्याबरोबर यायचं आहे, बाबा मलासुद्धा तुम्ही घेऊन चला. काव्या कशी आहे, काय आहे, मला काहीच कळत नाही आहे. नंदिनी तर पूर्णपणे खचून गेलेली असते. ती म्हणत असते, आईला बाबांना मी काय सांगू काव्याची ही परिस्थिती. त्याबरोबर जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी तू शांत हो, अशी हारून जाऊ नकोस, खचून जाऊ नकोस. हे बघ, काव्याला काही होणार नाही, आपली काव्या खूप स्ट्रॉंग आहे आणि काव्या ह्या सगळ्यातनं नक्की बरी होऊन बाहेर निघेल आणि पार्थ दादा आहे ना तिच्यासोबत, मग कशाला काळजी करतेस तू. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा मलासुद्धा तुमच्याबरोबर घेऊन चला, मला यायचं आहे. जीवा नंदिनीला सांगत असतो, नाही नको, तू घरीच थांब, तू तिकडे आलीस तर तुला आणखीन त्रास होईल. नंदिनी म्हणते, नाही मी जर इकडे राहिले ना तर मला आणखीन जास्त टेन्शन येत जाईल, मला काळजी वाटत राहील सतत काव्याची, त्यापेक्षा मी तिकडे येते. आणि तसंही काव्याला सध्या आता सगळ्यात जास्त गरज आहे माझी, मी तिच्याजवळ असले ना तर तिला बरं वाटेल, मला माहिती. तुम्ही मलासुद्धा तुमच्याबरोबर घेऊन चला. त्याबरोबर विक्रम लगेचच आता जीवाला म्हणतो, जीवा नंदिनी म्हणते ते बरोबर आहे, जर नंदिनी आपल्याबरोबर असेल तर
काव्यालासुद्धा जरा बरं वाटेल आणि पार्थलासुद्धा आधार मिळेल तुझा. काव्या हिच्याबरोबर नंदिनी सतत तिथे जवळ थांबेल आणि तसंही आपल्याबरोबर एकतरी बाई माणूस असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला नंदिनीला घेऊन जायला हवं. चल लवकर गाडी काढ. आणि मालिनी, तू काहीही काळजी करू नकोस. काव्य अगदी व्यवस्थित असेल, सुखरूप असेल. काव्याला काहीही झालेलं नसणार आहे. त्याबरोबर मग आता नंदिनी म्हणते, बाबा मला खूप भीती वाटते. मी आई बाबांना हे सगळं कसं सांगू? काव्याचं हे सगळं मला, जोर मी आता काव्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही ना, तोवर चैन पडणार नाही. जीवा चला ना लवकर, तुम्ही गाडी काढा. आपण लवकरात लवकर ताबडतोब तिकडे पोहोचलं पाहिजे. काव्या कशी आहे काय आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे विक्रम म्हणतो, मी आलोच, माझी कार्ड घेऊन येतो आणि पाकिटसुद्धा घेऊन येतो. आपल्याला लवकर निघायला पाहिजे. जीवा म्हणतो, बाबा मी गाडीची किल्ली घेतो. त्याबरोबर मालिनी म्हणते, नाही ते काही नाही, मी सुद्धा इथे नाही थांबणार. मलासुद्धा इथे नाही थांबवता येणार. मी एक काम करते, मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. तुमच्याबरोबर आले आणि एकदा का स्वतःच्या नजरेने काव्याला डोळे भरून बघितलं ना की मला बरं वाटेल. काव्याची तब्येत कशी आहे काय आहे हे मी माझ्या डोळ्याने बघेन. सध्या बघा ना, हे असं मोबाईलवरती आणखीनच काहीतरी भयानक भीषण करून सांगतात. त्यामुळे आणखीनच जास्त धास्ती वाटते आहे मला काव्याची. काय झालं असेल, काय घडलं असेल, काहीच कळत नाही आहे. ते काही नाही विक्रम, मला इथे नाही थांबता येणार. जोवर मी स्वतःच्या डोळ्याने काव्याला बघत नाही ना, तोवर आता मलाही चैन नाही पडणार. त्यामुळे तुम्ही सगळे मलाही घेऊन चला. आपण सगळेच जण निघूया. लवकर निघायला हवं आपल्याला, उशीर होऊन चालणार नाही. तर आता त्या ठिकाणी वसवात्या आणि रम्या येतात. वसवात्या आणि रम्या हे सगळं ऐकतात आणि म्हणत असतात, हे सगळं ना त्या काव्यामुळेच झालं आहे. पार्थ तर ठीक आहे ना, पार्थला तर काही झालं नाही ना. त्या काव्याला काही गरज होती का पार्थला बरोबर घेऊन जाण्याची? त्यावर वसवात्या आणि रम्याला लगेचच नंदिनी म्हणते, गप्प बसा तुम्ही दोघी जणी. तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय बोलताय ते? इथे परिस्थिती काय आहे, गांभीर्य येतं आहे का तुमच्या लक्षात? आई, अहो तुम्ही नका आमच्याबरोबर येऊ. तुम्ही जर तिकडे आलात ना तर तुम्हाला काव्याला बघून आणखीन जास्त वाईट वाटेल, आणखीन जास्त त्रास होईल. आणि त्याशिवाय मी आहे, जीवा आहे, बाबा आहेत, पार्थ आहेत तिथे. आम्ही सगळेजण जातो आहे ना, मग तुम्हाला काळजी करण्याची खरंच काहीच गरज नाही आहे. आम्ही तिकडची सगळी परिस्थिती वेळोवेळी तुम्हाला कॉल करून कळवत राहू. पण तुम्ही जर तिकडे आलात तर तुम्हाला तिकडे येऊन जास्त त्रास होईल आणि दगदगसुद्धा तुम्हाला सहन होणार नाही. म्हणून म्हणते, तुम्ही थांबा इथेच, आम्ही जाऊन येतो. हां, आणि काळजी करू नका. तिकडे काय घडतं आहे काय नाही हे सगळं मी तुम्हाला वेळोवेळी कळवत राहील. जीवा चला आता आपण लवकरात लवकर निघायला हवं. त्याबरोबर मालिनी म्हणते, नाही मी इथे नाही राहू शकत, मला घेऊन चला. नंदिनी म्हणते, आई अहो पण. त्याबरोबर मालिनी म्हणते, नंदिनी ऐक गं माझं, हा वेळ आहे का ही उज्जत घालण्याचा? नाही, मी जोर काव्याला बघत नाही तोवर मला काही चैन पडणार नाही. विक्रम, अहो तुम्हाला माहिती आहे ना सगळं, मला काव्याबद्दल किती काळजी वाटते येते. मग तरीही तुम्ही का गप्प आहात? सांगा ना नंदिनीला आणि जीवालासुद्धा की मला घेऊन चला. जर मी इथे घरी राहिले ना तर माझं मन मला खात राहील आणि मला टेन्शन आणखीन जास्त वाढत जाईल. त्यापेक्षा मी जर तुमच्या बरोबर आले तर स्वतःच्या डोळ्याने काव्याला बघून मला खात्री करून घेता येईल आणि त्याशिवाय मी तिच्या बरोबर आहे याचं समाधानही येत राहील. त्याबरोबर मग विक्रम म्हणतो, बरं ठीक आहे, जसं तू म्हणशील तसंच होईल. आपण एक काम करूया, आपण मालिनीलासुद्धा घेऊन जाऊया. त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो, अहो बाबा पण. त्यावर विक्रम म्हणतो, हे बघ जीवा, आता ही वेळ उज्जत घालण्याची किंवा वाद घालत बसण्याची नाही आहे. आपल्याला निघायला हवं. आणि तसंही जितकी जास्त माणसं असतील धावपळ करायला तितकं बरं पडेल. कळतं आहे का तुला? चल चल चल, आता वेळ वाया घालवून चालणार नाही, निघूया आपण. मालिनी चल लवकर चपला घाला. त्याबरोबर मग मालिनी, विक्रम, जीवा, नंदिनी हे सगळेच जण जायला निघालेले असतात. विक्रम पार्थला कॉल करतो आणि पार्थला म्हणत असतो, पार्थ आम्हाला कळलं आहे तुमच्या गाडीचा अपघात झाल्याबद्दल, काळजी करू नकोस. आम्ही लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलला पोहोचतो आहे. हां, तू शांत राहा आणि काव्याच्या सोबत राहा, काळजी करू नकोस. आम्ही येतो आहे बाळा, आम्ही येतो आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत आम्ही येत नाही ना तोपर्यंत स्वतःला सांभाळ. आम्ही पोहोचतोय थोड्या वेळात. आणि मग आता लगेचच ते लोक निघून जातात. त्याबरोबर इकडे रम्याला तर हे सगळी एवढी घाईघाई करत असतात ते बघून आनंद झालेला असतो. रम्या म्हणते, वाह वाह वाह, काय काम केलं आहे पहिल्यांदा आपल्या माणसांनी. इतकं चोख काम केलं आहे की घरातले सगळे एवढ्या धावत पळत गेलेत. आता काय ती काव्य जगेल असं मला वाटत नाही. आई, त्या काव्याला ना काहीतरी मोठं व्हायला पाहिजे. एकतर तिला पॅरालाइज तरी व्हायला पाहिजे किंवा तिची स्मृती तरी भंश झाली पाहिजे. नाहीतर
नाहीतर तिचे डोळे तरी गेले पाहिजे किंवा ती हँडिकॅप तरी झाली पाहिजे. अशी काहीतरी तिला अद्दल घडली पाहिजे ना की जन्मभर तिला त्याची शिक्षा भोगत राहायला हवी. जन्मभर तिच्या लक्षात राहायला हवं की ती पार्थला स्वतःबरोबर घेऊन गेली आणि त्यामुळे हे सगळं घडलं. ती पार्थबरोबर गेली नसती, ती एकटी परीक्षेला गेली असती तर हे सगळं घडलं नसतं. कदाचित हे सगळं तिला टाळता आलं असतं असंच तिला वाटायला हवं. वसवत्या म्हणत असते, अगं पण ती जिवंत राहायला हवी असं वाटतंच कशाला आहे तुला? रम्या, जर त्यापेक्षा तिचा जीवच गेला तर जास्त बरं नाही का होणार? मी तर देवाकडे एकच प्रार्थना करते, लवकरात लवकर आपल्या माणसांचा फोन येऊ देत आणि त्यांनी गुड न्यूज देऊ देत की काव्याचा जीव गेला. काव्य आता ह्या आपल्या सगळ्या मध्ये उरलेली नाही आहे. रम्या, ह्या सगळ्याच्या बाबतीत ना सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. मग वसवत्या दारू मागवते आणि मग काय, वसवत्या आणि रम्या दोघीजणी मस्त एकत्र दारू प्यायला बसलेले असतात. वसवत्या म्हणत असते, ती काव्य मेली ना की माझ्या जीवाला शांती येईल, तुला तुझं प्रेम मिळेल आणि माझ्या मेलेल्या नवऱ्याच्या आत्म्याला सुद्धा शांती लागेल. कारण त्या धनंजय मोहितेनेच माझ्या नवऱ्याला मारलं होतं. त्याला त्यावेळी पोलिसांनी आणि कोर्टाने तर निर्दोष दाखवलं, निर्दोष सोडून दिलं. पण मी कधीच नाही विसरू शकत की माझ्या नवऱ्याच्या खुनाचा दोषीदार आहे तो. आणि त्यामुळे काहीही झालं ना तरीही मी त्या धनंजय मोहितेला नाही सोडू शकत. त्याबरोबर रम्या म्हणत असते, आई अगं मग तर उलट ती काव्या जिवंत राहिली पाहिजे, ती रोज तडफडली पाहिजे, ती रोज तळमळली पाहिजे आणि तिच्या वडिलांना तिचं ते दुःख रोज बघायला लागायला हवं. रोज तिळतिळ स्वतःच्या मुलीला मरताना बघून त्यांना आणखीन जास्त मरणयातना भोगाव्या लागतील. माझे बाबा तर एका फटक्यात मेले असतील, पण त्या काव्यामुळे त्या धनंजय देशमुख मोहितेला रोज रोज तिळतिळ मरण आलं पाहिजे. त्या काव्याला पश्चाताप झाला पाहिजे पार्थबरोबर लग्न केल्याचा. मला आणि पार्थला एकत्र संसार करताना बघून, एकत्र सुखाने नांदताना बघून ती काव्याना रोज रोज आतून तुटत जाईल, मरत जाईल. ती देवाकडे मरणाची भीक मागेल. पण काळजी करू नकोसा, त्या काव्याची काळजी आहे मला असं मी पार्थला दाखवण्यासाठी त्या काव्याला वेळेवरती गोळ्या, औषधं सगळं काही करत राहील आणि रोज तिला थोडं मारत राहील. माणसाला फिजिकलपेक्षा मेंटली जो जास्त त्रास होतो नाही तो कायम महत्त्वाचा असतो. आणि मी त्या काव्याला मेंटली इतकं टॉर्चर करेन ना, काय सांगू तुला, तुझ्या डोक्यात विचारही येणार नाही. फक्त ना आता डॉक्टर काय सांगतायत ते महत्त्वाचं आहे. आता माझं सगळं लक्ष काय घडतं आहे याच्याकडेच लागलं आहे. एकदा का माझ्या मनाप्रमाणे घडलं नाही की आपण ना खूप मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये छान पार्टी करूया. आपल्याला आत्तापर्यंत जे यश मिळालेलं नाही आहे आणि जितकं आपलं काही पेंडिंग राहिलं आहे ना तेवढं सगळं भरून काढूया. त्यावर वसवत्या म्हणते, हो गं बाई हो, मी सुद्धा आता आपल्या माणसांच्या फोनचीच वाट बघते. कधी एकदाचं ते फोन करतायत आणि काय घडलं हे सांगतायत. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.